माझ्या घरच्या लक्ष्मीला मान सन्मानानं घरी न्यायचं होतं। मी तुला तुझा मान नाही मिळवून देऊ शकलो। मला माफ कर। आता हे कधी करायला मिळणार आहे मला? ही संधी आयुष्य। श्रीकांत सर, श्रीकांत आयुष्य श्रीकांत सर, प्लीज तुम्ही कसलाच विचार करू नका। हे बघा, आता एकही शब्द काढायचा नाही, एकदम शांत बसायचंय। तुम्ही का त्रास करून घेताय स्वतःला? आम्हाला अजिबात आवडणार नाहीये असं त्रास करून घेतलेला। तुम्ही शांत व्हा। बघा, सगळं ठीक होणार आहे। मी आली आहे ना, सगळं ठीक होणार आहे। पारू, मला एक शेवटचं वचन दे। असं का बोलताय तुम्ही? कसलं वचन हवंय तुम्हाला? मला वचन दे, तू घरी परत येशील। वचन दे पारू, पारू। बाबा बाजूला मला चेक करू तुम्ही बाहेर मला काम करू द्या। सिस्टर, बोर्ड बॉयज, इमर्जन्सी, लवकर या। देवी, तुम्ही असं खचून नका जाऊ। श्रीकांत सरांना आता फक्त तुम्हीच आधार आहात। तुमच्या आधाराची गरज आहे त्यांना। मला सांगा, तुम्ही जर का असं खचून गेलात तर कसं चालेल? तुम्ही अजिबात काळजी करू नका। श्रीकांत सरांना काहीच होणार नाहीये, ते लवकर बरे होतील। मोलकरीणी एक नंबरची संधी साधू आहे। किती नौटंकी करते, पण कमाल आहे या मुलीची। आलेल्या संधीचा बरोबर फायदा करून घेतला हिनं आणि घरात परत यायला होकार पण दिला।